tension, these are different. Weight means it's only mass, okay, here or acceleration due to gravity. So tension, so here we determine the tension, this weight is multiplied with the acceleration due to gravity. So it becomes 3.5 kilogram into 9.8. Okay, this 3.5 into 9.8, it acceleration due to gravity. We know the blue weight is equal to mg, tension is equal to mg, force is equal to mg, g that is a, ma. Okay, so multiply. So बघा कसं होणार आहे 9.8. So 9.8 into 3.5. So here I consider 35 and 98. So 35 8s are 8 5s are 40, carry goes to 4, 8 3s are 24, plus 4 28, 8 पंचे 40, चल के 4, 8 3 24 आणि 4 28. सो बघा 0 carry goes to 28, इधर चला भी 28. Again 35 into 9, 35 into 9, 9 5s are 45, carry goes to 4, 9 3s are 27, 27 plus 4 31. Now बचा 45, चल गेले 4, 9 3s are 27, 27 plus 4 31. So again it add 28, 8 plus 5 13, again 1 1 2, 2 plus 2 4, 3 4 3, 3 4 3. So here point 1 digit, point again 1 digit. So 1 digit 2 digit. So it can be written as 34.30. 34.30. That is a tension, which unit has Newton. ते आपण कशामध्ये काउंट करतो? न्यूटन. नेक्स्ट आपल्याला काय म्हटले बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन किती आहे? 125 हर्ट्ज आहे. आणि आपल्याला विचारले डिटरमाइन द लिनियर डेन्सिटी ऑफ दॅट वायर. सो आता आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इथं माहित आहे. सो टू फाइंड काय शोधायचं? लिनियर डेन्सिटी ऑफ दॅट वायर. m is equal to question mark linear density. The fundamental frequency of vibrating string, okay, काय असणार आहे? n is equal to फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. n is equal to 1 upon twice l under root t upon m. The fundamental frequency of vibrating string, n is equal to 1 upon 2l under root t upon m. So squaring on both sides, m ची व्हॅल्यू पाहिजे, ते वर्गमूळामध्ये स्क्वेअर केला. सो काय ना बघा, n square is equal to 1 upon 4 l square t upon m. So m ची व्हॅल्यू पाहिजे, मी m इकडे घेतो. So m is equal to 1 upon 4 l square into t upon n square. So फॉर्म्युला चेंज झाला. फॉर्म्युला त्याचा कसा बदलला बघा. ओके, सॉरी, तुम्हाला दिसते का बघा काय झाला फॉर्म्युला. m is equal to 1 upon 4 l square into t upon n square इकडे आला. सो काय झालं? t upon n square. ओके, सो पुट अप द व्हॅल्यूज. m is equal to 1 upon 4 into l square, l ची व्हॅल्यू 0.50 स्क्वेअर into टेन्शन किती आहे बघा 34.30 डिवाइडेड बाय n स्क्वेअर 125 स्क्वेअर. सो बाय युजिंग लॉग टेबल हे आपल्याला काय करावं लागणार आहे? सोडवावं लागणार आहे. सो याचं कसं घेणार लॉग टेबल वगैरे? सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, ह्या टर्म्स तुम्हाला सोडवावं लागणार आहे. सो m is equal to one as it is 4 into 0.50
अगेन 0.50. Okay. So इथं काय ना बघा 0.50 into 0.50. अगेन 34.3. हा 0 नाही लिहिलं तरी चालू शकतो. 125. Again multiply with 125. So solve it. Solve answer. So m is equal to, आपण काय करू शकतो तर याचा रेसिप्रोकल ही घेऊ शकतो या किमतीचा. सो 0.50 into 0.50 that is 25000. चा आन्सर काय 2500. from 0.50 again it comes back to 0.25. 0.25 into 4 again it becomes 1. okay. सो राहिलं फक्त हेच, याचाच फक्त आपल्याला काय करावं लागेल, त्याचा आन्सर फाइंड आउट करावं लागेल. सो त्याचं जे रिक्वायर्ड आन्सर आहे ते बघा 2.195 into 10 raised to minus 3 kg per meter, that is kg meter inverse. So this is example 6.9. हे आपलं कितवं एक्झाम्पल होतं, एक्झाम्पल 6.9 जे आपण आत्ता पाहिलं. ओके, काय काय म्हटलं बघा एक्झाम्पल 6.9 मध्ये. एक सोनोमीटर वायर आहे, त्याची लेंथ किती दिली आपल्याला 50 सेंटीमीटर. इट इज स्ट्रेच्ड बाय कीपिंग वेट्स इक्विव्हॅलंट ऑफ 3.5 किलोग्राम. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज 125 हर्ट्ज and determine linear density of the wire. So दिलेल्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या. L is equal to 50 सेंटीमीटर मीन्स 0.50 मीटर. आता त्याच्यामध्ये वेट आहे म्हणजेच टेन्शन म्हणतो आपण. 3.5 ला त्याला आपण 9.8 ने मल्टिप्लाय केलं आणि ते करस्पॉन्डिंग किती आलं 34.3. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये असणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बद्दल बोललो आणि ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघा n is equal to किती 125. So here to find the linear density of the wire, so m is equal to question mark. So formula becomes n is equal to 1 upon twice L under root t upon m. आता आपल्याला linear density m ची व्हॅल्यू पाहिजे. So taking squares on both sides. So n square is equal to 1 upon 4 into L square t upon m. So m ची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा m तिकडे नेला 1 upon 4 L square into t upon n square. m is equal to 1 upon 4 into L ची व्हॅल्यू बघा 0.50 आहे ना. सो त्याचा स्क्वेअर घेणार इंटू 34.3 डिवायडेड बाय 125चा स्क्वेअर. सो व्हॅल्यू जर सॉल्व केली आपण तर ती काय येते बघा 2.195 इंटू 10 raised to minus 3 kg पर मीटर मीन्स kg मीटर इनवर्स. ओके, आता यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आहे 6.10. एक्झाम्पल आहे 6.10 आणि त्यानंतर आहे एक्झाम्पल 6.11. सो 2 एक्झाम्पल्स आपल्याला अजून आहेत पुढं. ओके, तर तुम्ही हे एक्झाम्पल लिहून झालं की मला सांगा. हे लिहून घ्यायचं आहे एक्झाम्पल. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत.
सो यानंतरचे आपले नेक्स्ट एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला सांगतो, जस्ट समजावून पुस्तकामध्ये आहे. तुम्ही ते राईट डाऊन करायचं आहे घरी आणि मला व्हॉट्सअप करायचं आहे. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपलं काय आहे बघा. एक्झाम्पल 6.10. 2 वायर्स ऑफ द सेम मटेरियल. आता 2 वायर्स आहेत आणि दोन्ही वायर्स बघा सेम मटेरियलचे आहेत अँड द सेम क्रॉस सेक्शन. ओके, त्याचं क्रॉस सेक्शन पण सेम आहे. आर स्ट्रेच्ड ऑन अ सोनोमीटर इन अ सक्युजन. ओके, आर स्ट्रेच्ड ऑन अ सोनोमीटर इन अ सक्युजन. So length of one wire is 60 centimeter and that of the other is 30 centimeter. एका वायरची लेंथ ही 60 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या वायरची लेंथ ही जवळपास 30 सेंटीमीटर आहे. अँड अननोन लोड इज अप्लाइड टू द फर्स्ट वायर अँड सेकंड वायर इज लोडेड विथ 1.5 किलोग्राम. बघा, आता दुसऱ्या वायरला आपण अननोन लोड दिला, फर्स्ट वायरला. सेकंड वायरला मात्र माहिती असणारा आपण लोड दिला. If both the wires vibrate with same fundamental frequencies, calculate unknown load. So here 2 wires are given to be of the same material. Okay, so same cross section. So सगळ्याचा linear density same असेल. याची fundamental frequency same आहे. Okay, so त्याचं fundamental frequency पण same असणार आहे. So length L1. बघा, 2 wires of same material. 2 wires आहेत. त्या 2 wires कशा आहेत बघा. Example 6.1. 2 wires of the same material and the same cross sections are stretched on a sonometer in a seclusion. Length of one wire is 60 centimeter and that of the other is 30 centimeter. So an unknown load is applied to the first wire and second wire is loaded with 1.5 kilograms. If both the wires vibrate with same fundamental frequencies, calculate unknown load. So here 2 wires are given to be of the same material, so having same mass, same cross section, same fundamental frequency. So L1 is equal to 60 centimeter. 60 centimeter means 0.6 meter. And L2 is equal to 30 centimeter means 0.3 meter. So T2 is equal to, आता T2 किती आहे बघा. सो टेन्शन किती दिले 1.5 किलोग्राम म्हणजेच 1.5 इंटू 9.8 न्यूटन. ओके, सो फॉर द फर्स्ट वायर, आता पहिलीची वायर आपल्याला इथं दिलेली आहे. सो फॉर द फर्स्ट वायर N1 इज इक्वल टू काय आहे 1/2 L1 अंडर T1/M1. एकदम सिम्पल आहे, तुम्हाला व्हॅल्यूज पण दिलेले आहेत. सेकंड वायरसाठी N2 काय असणार सांगा 1/2 L2 अंडर T2/M2. आता हे लक्षात घ्या, N1 डिवायडेड बाय N2 करायचं आहे. सो N1 डिवायडेड बाय L2 करायचं आहे म्हणजेच काय होणार, N1ची व्हॅल्यू काय राहणार आहे. ओके, हे सॉल्व करतो, लक्ष द्या, इथून पुढे सॉल्व करू. आता इथं 2 वायर्स आहेत, आर गिवन टू बी द सेम मटेरियल, म्हणजे याचं लिनियर डेन्सिटी M1 इज इक्वल टू M2 इज इक्वल टू M सेम असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट म्हणजे प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं बघा, हॅव्हिंग सेम क्रॉस सेक्शन, 2 वायर्स ऑफ सेम मटेरियल, सेम क्रॉस सेक्शन, स्ट्रेच्ड ऑन सोनोमीटर ऑफ seclusion. Length of one wire is 60 centimeter, that of the other is 30 centimeter. So unknown load is applied to the first wire and second wire is loaded with 1.5 kilogram. So both wires vibrate with same fundamental frequencies. Calculate unknown load. So same fundamental frequency, that is N1 is equal to N2 is equal to N. So L1 is equal to 60 centimeter means 0.6 meter. L2 is equal to 30 centimeter means 0.3 meter. So tension T2 is equal to 1.5 into 9.8 Newton. So for the first wire, मग आता याच्यामध्ये फर्स्ट वायर साठी आपण काय घेणार,
N1 is equal to 1 upon twice L1 under root T1 upon M1. आणि फॉर सेकंड वायर साठी आपण काय केलं, सो फॉर सेकंड वायर, फॉर द सेकंड वायर N2 is equal to 1 upon twice L2 under root T2 upon M2, second wire साठी. So therefore here we taking the ratio of the two wires, so N1 upon N2 here. तर हे बघा इथं काय विचारलंय आपल्याला, if both wires vibrate with same fundamental frequency then calculate unknown load, हा आपल्याला पॉइंट आहे. So N1 upon N2 is equal to, so find out काय करायचं आहे, सो फाइंड आउट काय करायचं आहे बघा, N1 upon N2. ओके, सो N1 upon N2 इज इक्वल टू, सॉरी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अप्लाइड लोड, बरोबर आहे का. सो N1 ला आपण N2 ने डिवाइड करू. सो N1 ची व्हॅल्यू इथे लिहितो बघा मी, 1 upon twice L1 under root T upon under root T1 upon M1 upon N2. N2 ची व्हॅल्यू मी इथे लिहितो, ठीक आहे ना बघा, 1 upon twice L2 under root T2 upon M2. So N1 upon N2 is equal to 1 upon twice L1. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, वरती जाणार आहे. सो ते काय होणार बघा, चेंज होणार. सो त्याच्यामध्ये ते वरती जाणार. सो काय होणार बघा, L2 upon L1. सो इट बिकम्स अपर साइड. सो 2 कॅन्सल होईल, A2 ला A2 काय होईल, कॅन्सल होईल. अगेन याच्यामध्ये अंडर रूट T1 upon M1 into हा M2 वरतीच आहे upon T2. So frequency is also same, so N upon M, frequency is also same, so N upon N is equal to length second आहे 0.3 मीटर आणि फर्स्ट आहे 0.6 मीटर is into under root. आता इथं आपल्याला फाइंड आउट करायचं टेंशन ऑफ फर्स्ट साइड, सो T1 into M upon अगेन M1 पण सेम आहे, सो तो मी इथं लिहितो आणि T2 किती दिलाय, 1.5 into 9.8. दिसते का बघा, ओके लाईट गेलेली आहे थोडीशी. सो बघा M ला M आता कॅन्सल होईल, सो 1 is equal to 0.31 जार 0.2 जार, सो काय येईल सांगा इथं हाफ, 3 दोन्ही 6 ना, हाफ अंडर रूट मध्ये, त्याचा अजून आपण अंडर रूट मध्येच ठेवणार त्याला. सो अंडर रूट मध्ये T1 अपॉन हा M कॅन्सल होईल आणि 1.5 into 9.8. सो 1.5 into काय राहणार आहे, 9.8. सो अगेन दिस 2 ह्या बाजूला घेतला, सो काय होईल बघा, 2 is equal to अंडर रूट T1 अपॉन 1.5 into 9.8. हा 2 आपण काय केला, फक्त त्या साईडला घेतला. सो आता याचा आपण काय करू, स्क्वेअर करू. सो देअरफॉर बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, या दोनचं स्क्वेअर केला किती येणार सांगा, 4 is equal to, याचा स्क्वेअर केला तर काय येणार, T1 upon 1.5 into 9.8. सो हे सगळं काय होणार आहे, या बाजूला येणार. सो T1 is equal to T1 and T1 is equal to, आता बघा हे इथं करतो 15, हे पॉइंट लक्षात ठेव, 15 into 8 are 120, 15 8 20 शून्य राहिले, ऍक्च्युअली गेले 12.
15 नवे 135. 59s are 135. 135 plus 12, that is 147. 135 मध्ये 12 मिळवा. 147. So 15s are 120. Carry goes to 12. 15 नवे 135. 135 मध्ये 12 मिळवा. 147. So T1 is equal to बघा हे काय येणार 14.7. So again it is multiply with the 4. 0 4 20. So काय येणार बघा 60.20. So again this goes to the that side. So T1 is equal to 4 into 100 14.70. So T1 is equal to 6 kilogram weight. So T1 ची व्हॅल्यू इथं आपल्याला काय भेटणार आहे त्याच्यामध्ये असणारी 6 किलोग्राम. सो अप्लाइड लोड इज T into corresponding व्हॅल्यू आपल्याला त्याची भेटणार आहे that is 6 किलोग्राम. तर याच्यामध्ये आपण काय केलं समजा जनरली 1.5 जर इकडे घेतला 1.5 इकडे घेतला तर काय बघा 6 into 9.8 is equal to T1. So T1 is equal to 6 into 9.8 means it's Newton. So T1 is equal to 6 kilogram. Okay. So applied load is 6 kilogram. त्यामुळे त्याच्यावरती असणारा applied load जो आहे तो किती असेल 6 kilogram असणार आहे. ओके. सो काय काय केलं बघा इथं मटेरियल लिनियर मास डेन्सिटी होती ती सेम दिलेली होती त्याच्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी असणारी सेम आहे. सो T2 टेन्शन दिलेलं एका वायरचं आणि दुसऱ्या वायरचं जे टेन्शन होतं T2 T1 ते मात्र काय होतं डिफरंट. सो T1 अँड T2 बी द टेन्शन्स अँड दे आर डिफरंट. ओके. सो T1चं टेन्शन इथं आपल्याला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं आणि T2चं टेन्शन आपल्याला इथं काय केलं होतं दिलेलंच होतं. सो T2 टेन्शन जे आहे ते किती आहे बघा 1.5 into 9.8. सो फॉर द फर्स्ट वायर N1 इज इक्वल टू काय 1 upon twice L1 under root T1 upon M1 and for the second wire N2 is equal to what 1 upon twice L2 under root T2 upon M2. सो दोघांचा आपण इथं काय घेतला रेशो. सो N1 upon N2 is equal to 1 upon twice L1 under root T1 upon M1 upon 1 upon twice L2 under root T2 upon M2. सो N1 upon N2 is equal to याचा आपण रेशो घेतला आणि तो रेशो काय येणार बघा L2 upon L1 under root T1 upon M1 into M2 upon T2. तर त्याची फ्रिक्वेन्सी ही सेम आहे. L2 ची व्हॅल्यू किती दिली आहे 0.3. L1 ची आहे 0.6 अंडर रूट T1 इंटू M मासची व्हॅल्यू पण सेम आहे. सो M ला M कॅन्सल. सो T2 ची व्हॅल्यू काय आहे बघा 1.5 into 9.8 ते ॲज इट इज ठेवलं. आता तो 2 पलीकडे जाईल. सो ते काय झालं बघा 2 इज इक्वल टू अंडर रूट T1 अपॉन 1.5 इंटू 9.8. सो व्हॅल्यूज आपली काय झाली 4 इज इक्वल टू T1 अपॉन 1.5 इंटू 9.8 मीन्स 6 इंटू 9.8 इज इक्वल टू T1. सो इट कन्वर्टेड. आता हे बघा आपण 9.8 ना आत्ता सुरुवातीला गुणलेलं मात्र आपल्याला हे कशामध्ये ठेवायचं आहे अप्लाइड लोड म्हणजे किलोग्राममध्ये. सो देअरफॉर 9.8 means Newton. So applied load that is T1 is equal to 6 kilogram. This is required answer. त्यानंतर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे हे झालं आपलं अप्लाइड लोड जे किती आलं 6 किलोग्राम इतकं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6.11. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 6.11 मध्ये ए वायर हॅज अ लिनियर डेन्सिटी. आता एक वायर आहे आणि याची लिनियर डेन्सिटी दिली 4 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर. ओके. काय म्हटलं बघा ए वायर हॅज अ लिनियर डेन्सिटी 4 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर. सो इट इज स्ट्रेच्ड बिटवीन 2 rigid supports with a tension of 360 Newton. So wire resonates at a frequency of 420 Hz and 490 Hz in 2 successive modes. So find the length of the wire. तर आपल्याला काय म्हटलं त्या वायरची लेंथ फाइंड आउट करा.
तर वायर आहे ज्याची लिनियर डेन्सिटी दिली. सो स्मॉल एम इज इक्वल 4 × 10⁻³ किलोग्राम पर मीटर. ही झाली त्याची लिनियर डेन्सिटी. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये असणार त्याचं टेन्शन दिलं आणि ते किती आहे बघा 360 न्यूटन आहे. सो वायर व्हायब्रेट ॲट कशी व्हायब्रेट होते 420 हर्ट्झनं आणि 490 हर्ट्झनं इन इट्स पिथ अँड P+1 हार्मोनिक्स. सो देन NP इज इक्वल टू आपल्याला माहीत आहे. सो N इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो फॉर्म्युला आपला काय होणार 420 हर्ट्झ इज इक्वल टू P/2L√T/m अँड 490 हर्ट्झ इज इक्वल टू P+1/2L√T/m. सो हे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सिम्पल आहे. 490 हर्ट्झला 420 हर्ट्झनं डिवाइड करा. कॅन्सल टर्म होईल √T/m, दोन्हीकडचे कॅन्सल होतील. ट्वायसेल कॅन्सल होईल, राहणार फक्त P+1/p आणि त्याच्यानुसार एनची व्हॅल्यू किती येणार बघा 6. ओके, सो युजिंग दिस व्हॅल्यू ऑफ P फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ हार्मोनिक वी गेट 420 हर्ट्झ इज इक्वल टू त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुटअप करा, आपलं आन्सर येईल. सो हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल जे आहे आपलं नेक्स्ट 6.11 ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके.